मी खात्रीने सांगू शकते की याआधी तुम्ही उपवासाला असे भन्नाट कुरकुरे कधीच खाल्ले नसतील. नेहमी तेच साबुदाणा वडे खाऊन जर खूप कंटाळला असाल, तर असे झटपट होणारे, मस्त खमंग, कुरकुरीत, अजिबातही तेलकट न होणारे उपवासाचे साबुदाणा कुरकुरे नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. आता साबुदाण्यामध्ये पाणी टाकायचं आणि साबुदाणा स्वच्छ असा धुवून घ्यायचा. साबुदाण्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे. आता साबुदाणा भिजण्यासाठी यामध्ये पुन्हा पाणी टाकायचं. तर साबुदाणा व्यवस्थित बुडेल इतकंच पाणी टाकायचं, खूप जास्त टाकायचं नाही. आणि झाकण ठेवून एक 4 ते 5 तास किंवा पूर्ण रात्रभर हा साबुदाणा भिजवून घ्यायचा. तर इथे साधारण 5-1 तास हा साबुदाणा मी भिजवून घेतला आणि बघू शकता साबुदाणा छान असा भिजलेला आहे. आता साबुदाणा व्यवस्थित असा मोकळा करून घेऊया. आणि साबुदाणा छान असा फुगला आहे आणि व्यवस्थित भिजलेला आहे. तर आता इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साले काढून घेतली आहेत. तर आता हे बटाटे किसून या साबुदाण्यामध्ये घालायचे. बटाटे कुस्करून घालायचे नाही, त्यामुळे बटाट्याच्या गुठळ्या राहतात. त्यामुळे अशा पद्धतीने बटाटे व्यवस्थित किसून घातले की बटाट्याच्या गुठळ्या मिश्रणामध्ये अजिबात राहत नाहीत. तर दोन्ही बटाटे इथे मी किसून घेतलेले आहेत. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. इथे मी साधं मीठ घेतलं आहे, तुम्ही सैंधव मीठ टाकू शकता. 1 चमचा आले, हिरवी मिरची आणि जिरेचं वाटण घातलं आहे. चटपटीत असे कुरकुरे व्हावे त्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा. अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर असं कूट घालायचं आहे. आणि आता सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये दुसरं काहीही टाकायचं नाही आहे. खूपच कमी साहित्यामध्ये आणि झटपट असे कुरकुरे तयार होतात. अजिबातही तेलकट होत नाहीत आणि चवीलासुद्धा खूप छान असे लागतात. तर सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. बघू शकता मस्त असं मिश्रण इथे तयार आहे. तर आता दोन्ही हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि चमच्याने अगदी थोडं मिश्रण घेऊन हातावरती याचे अशा पद्धतीने कुरकुरे तयार करायचे. याआधी मी आपल्या सिंपल मेजवानी मराठी या चॅनलवर उपवासाच्या खूप साऱ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. जसं की उपवासाचे आप्पे, उपवासाचा डोसा, त्यानंतर उपवासाचं थालीपीठसुद्धा शेअर केलेलं आहे. उपवासाची खीर, शिरा, खूप सारे भरपूर पदार्थ शेअर केलेले आहेत. नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूची घंटीची बटन दाबायला विसरू नका. तर बघा अशा पद्धतीने इथे सगळ्या पिठाची कुरकुरी मी तयार करून घेतलेले आहेत. हे कुरकुरे करायला खूप सोपे आहेत. कढईमध्ये गेल्याबरोबर अजिबातही फुटत नाहीत किंवा तेलकटसुद्धा होत नाहीत. तर सगळे कुरकुरे तयार करून घेतले. आता कुरकुरे तळण्यासाठी कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं. तेल मस्त कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम मीडियम करायची. एक वेळेस बसतील तेवढे कुरकुरे कढईमध्ये टाकायचे. हे कुरकुरे अजिबात तेलकट तर होतच नाहीत, शिवाय साबुदाणा वड्यासारखे तेलामध्ये फुटत नाहीत. अंगावरती तेल उडण्याची सुद्धा भीती नाही. कुरकुरे टाकल्याबरोबर लगेच त्याला हलवायचं नाही. कुरकुरे थोडेसे तळून झाले की नंतर हलवायचं नाही, तर मग कुरकुरे तुटू शकतात. थोडेसे तळून झाले की मग अशा पद्धतीने उलटवून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरती अलट करून मस्त कुरकुरीत होईपर्यंत आणि छान लालसर रंगाचे होईपर्यंत कुरकुरे तळून घ्यायचे. तर बघा कुरकुरे मस्त असे तळून झालेले आहेत. काढून घेऊया. बघू शकता कुरकुरे तेलामध्ये अजिबातही फुटत नाहीत, मस्त छान असे फुलतात. तर अशाच पद्धतीने राहिलेले सगळे जे कुरकुरे आहेत ते आपण तळून घेऊया. फक्त कुरकुरे तळताना एक काळजी घ्यायची आहे, तेल छान कडकडीत गरम असायला पाहिजे आणि नंतर मग गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि नंतर कुरकुरे टाकायचे. टाकल्याबरोबर लगेचच हलवायचे नाही, थोडेसे तळून झाले की मग हलवायची. आता कुरकुरेसोबत तोंडी लावण्यासाठी तळलेली मिरची तर हवीच, तर तीसुद्धा आपण या कुरकुऱ्यासोबत तळून घेऊया. मिरची तेलामध्ये टाकण्याच्या आधी त्याला थोडासा कट करून घ्यायचा, म्हणजे मिरची तेलामध्ये फुटत नाही. तर अशा पद्धतीने अलट करून ही कुरकुरे इथे तळून घेतलेले आहेत. काढून घेऊया. हे कुरकुरे अजिबातही तेलकट होत नाहीत, त्यामुळे तळायला जास्त तेलसुद्धा लागत नाही आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात. साबुदाणा वड्यासारखे भरपूर तेल शोषत नाहीत किंवा खाताना तोंडामध्ये तेल असं काहीच होत नाही. चवीला खूप छान लागतात. कुठल्याही आवडीच्या चटणीसोबत खा किंवा नुसतं तळलेल्या मिरचीसोबत खायलासुद्धा खूप छान लागतात. तर तुम्ही हे कुरकुरे घरी नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा.